आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाईम. मात्र अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमीनं या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत. नवरात्रोत्सवामध्ये अश्लीलतेचा बाजार मांडला जाताना दिसतोय, कारण सेक्स तंत्राच्या कोर्सच्या जाहिरातीनं खळबळ उडालेली आहे. पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता पुणेकरही उपस्थित करू लागल्यात. नवरात्री स्पेशल कॅम्प कोर्सची जाहिरात व्हायरल झालेली आहे आणि त्या ठिकाणी सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनचा कोर्स असल्याचं देखील समोर येताना दिसतंय. सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन बुकिंगची ही जाहिरात असल्याचं समोर आलेलं आहे. खरं तर सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचं नाव आतापर्यंत सगळीकडे नावाजलं जात होतं, मात्र त्यानंतर आज झळकलेली ही जाहिरात सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरताना दिसते. त्यामुळे सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय तरी काय असा थेट प्रश्न उपस्थित होऊ लागलेला आहे. जाहिरातीचे हे पोस्टर सध्या पुण्यातल्या काही ठिकाणी दिसू लागलेले आहेत आणि तेच व्हायरल होतानाही दिसत आहेत. आणि याच संदर्भामध्ये माझे सहकारी विलास बडे आपल्यापर्यंत जी आहे ती माहिती पोहोचवणार आहेत. नेमकं हे तंत्र काय आहे ते जाणून घेऊयात. खरं तर विलास, पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, मात्र त्या ठिकाणी सेक्स तंत्राची ज्यावेळेला जाहिरात त्या ठिकाणी झळकली त्या संदर्भातही चर्चा सुरू झालेली आहे. नेमकं पुण्यात चाललंय तरी काय विलास? विशाल, हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे. नवरात्रीचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि अशा वेळी सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये मात्र याच नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं सेक्सच्या प्रशिक्षणाच्या जाहिराती झळकलेल्या आहेत आणि याच जाहिरातींच्या नंतर आता एकच खळबळ उडालेली आहे. काय ही जाहिरात आहे? सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या वतीनं सेक्स तंत्रचा हा 3 दिवसाचा कोर्स आहे. आता हा कोर्स नेमका काय आहे, तिथं काय केलं जाणार आहे याच्याबद्दल सुस्पष्टता नाहीये, पण 15,000 रुपये देऊन 3 दिवसाचा तुम्हाला हा कोर्स करता येणार आहे. तरुण तरुणींना या नवरात्र उत्सव स्पेशल पॅकेज असं सांगितलं गेलेलं आहे. याचा अर्थ नेमका काय आहे, लोकांनी याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हा सवाल याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1, 2 आणि 3 ऑक्टोबरच्या दरम्यान 3 दिवसांचा हा नवरात्री स्पेशल कोर्स असं सांगून हा अश्लीलतेचा बाजार मांडण्याचा प्रयत्न या सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या माध्यमातून केला जातोय का हा सवाल विचारला जातोय. याच्या मागे नेमकं कोण आहे, कशासाठी हे सगळं केलेलं आहे आणि अश्लीलतेचा बाजार मांडून नेमकं काय साधायचंय हा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. बरोबर आहे विलास. जर नवरात्रीचा काळ म्हटला तर शुद्धता पाळणं असेल किंवा विविध गोष्टी त्या काळामध्ये केल्या जातात, कारण त्याच काळामध्ये असलेली पवित्रता आणखी वाढावी यासाठीचे प्रयत्न होताना दिसतात. मात्र अशा प्रकारच्या अश्लील जाहिराती ज्यावेळेला झळकतात त्यावेळेला जाहिरात विश्व नेमकं काय करतंय, यावरती नियंत्रण ठेवणारी जी मंडळ आहेत ती नेमकं काय करतायत हा देखील सवाल उपस्थित होतो. आणि एरवी फार सेन्सिटिव्ह असलेले पुणेकर मात्र अजूनही गप्प का? म्हणजे नवरात्रीच्या काळामध्ये जर ही जाहिरात झळकत असेल आणि नवरात्रीच्या काळामध्ये अशा प्रकारचे कोर्सेस ऑर्गनाईज केले जात असतील तर मात्र जाहिरातदारांचा टार्गेट नेमका कोण आहे याचा देखील आता विचार करण्याची वेळ आलेली असं म्हणायचं का विलास? निश्चितच आता तरुणांना अशा प्रकारे या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं या सेक्सकडे ओढण्याचा आणि त्याचं मार्केटिंग करण्याचा हा जो प्रयत्न या जाहिरातीच्या माध्यमातून झालेला आहे. सेक्स तंत्र शिकवणं, प्रशिक्षण आम्ही तिथं देणार आहोत, ध्यानधारणा आम्ही शिकवणार आहोत, सेक्सच्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आम्ही तिथं सांगणार आहोत असं एका बाजूला सांगायचं आणि त्याला मुलामा द्यायचा तो धार्मिकतेचा, त्याला मुलामा द्यायचा तो नवरात्रीचा, नवरात्री स्पेशल पॅकेजेस असं सांगायचं हे अतिशय चुकीचं आहे आणि सोशल मीडियावरती याच्याबद्दलच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. स्वाभाविक आहे, पुण्यासारख्या सांस्कृतिक शहर असलेल्या या शहरामध्ये जर अशा प्रकारच्या जाहिरातींच्या माध्यमातून धर्माला पुन्हा एकदा सेक्सशी जोडण्याचा आणि आपला बाजार मांडण्याचा, अश्लीलतेचा बाजार मांडण्याचा जर हा प्रयत्न होत असेल तर स्वाभाविक आहे त्याच्यावरच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. आणि आता या सगळ्या नंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण हे ज्या सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनने केलेलं आहे त्या फाउंडेशनचा नेमका हेतू काय आहे, त्या 3 दिवसाच्या कोर्समध्ये नेमकं काय होणार आहे. 15,000 रुपयांची फीस घेतली जाणार आहे, तिथे राहून तुम्हाला हा कोर्स प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे नेमकं काय केलं जाणार आहे आणि त्याला नवरात्री स्पेशल पॅकेज असं का म्हटलं गेलेलं आहे, त्याच्या मागचा हेतू नेमका काय आहे, असे अनेक प्रश्न आज या जाहिरातीच्या माध्यमातून निर्माण झालेत. पण सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हे पोस्टर, ही जाहिरात, सेक्स तंत्रचा हे पॅकेज सुद्धा.
नक्कीच धन्यवाद विलास. आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. माझे सहकारी होते विलास आपल्यासोबत जोडले गेलेले आणि त्यांनी स्पष्टपणे माहिती सांगितलेली की पुण्यातली ही जाहिरात नेमकं काय आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. थेट पुण्याहून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, सेक्स तंत्र अशा प्रकारची जाहिरात येते. कॅम्पच्या नावाखाली 1 ते 3 ऑक्टोबरपर्यंत नवरात्री स्पेशल कॅम्प कोर्स म्हणून अशी ऑफर दिली जाते. तरीही पुणेकर गप्प आहे. 3 days 2 night असा पूर्णपणे उल्लेख या जाहिरातीवरती आपल्याला पाहायला मिळतो. नवरात्रीचं महत्त्व आणि त्यावरती सेक्स तंत्र काय करतात पुणेकर? वैभव. विशाल, पुणेकर काही करत नाहीये त्याच्यामध्ये. मात्र सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन जे आहे, या फाउंडेशननं हा एक कॅम्प घेतला आणि त्याच्यातल्या नवरात्री स्पेशल कॅम्प कोर्स असं जे त्यांनी नाव दिलंय, त्याला मूळतः अनेक ठिकाणाहून आक्षेप जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत. सोशल मीडियामध्ये या कोर्समध्ये सहभागी होण्यासाठीचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही जाहिरात जी आहे ती सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होते. वास्तविक त्यांनी या सगळ्या कोर्समध्ये ज्या 4 गोष्टी सांगणार आहेत किंवा ते माहिती देणार आहेत, त्याच्यामध्ये वैदिक सेक्स तंत्र, डिवाइन फेमिनाइन मस्क्युलाइन एम्बॉडिमेंट म्हणजे शारीरिक मसल किंवा स्नायूज आहेत त्यांना ताकदवान बनवणं, बायो एनर्जेटिक प्रॅक्टिस, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. मेडिटेशन पण आहे. मात्र या सगळ्या जाहिरातीमध्ये हे असे कॅम्प होत असतात. मात्र या जाहिरातीत नवरात्री स्पेशल कॅम्प हा जो उल्लेख करण्यात आलाय, या गोष्टीला सगळ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि हे नेमकं सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन कुणाचं आहे, हा कोर्स कुठे कंडक्ट केला जाणार आहे, या बाबतीमध्ये मात्र या जाहिरातीमध्ये कुठलीही माहिती नाहीये. स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही कोड देण्यात आलेले आहेत. त्या कोडद्वारे तुम्हाला नोंदणी करायची आणि त्यानंतर तुम्हाला ठिकाण आणि इतर माहिती जी आहे ती कळवली जाणार आहे. त्याच्यामुळे नेमकं या कोर्समध्ये काय होणार आहे, ते कुठं कंडक्ट केलं जाणार आहे, त्याचं स्टँडर्ड काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी या अजूनही अनभिज्ञ आहेत. वास्तविक या सगळ्या अशा प्रकारच्या सेशन्सवरती नियंत्रण नेमकं कुणाचं आहे? महापालिकेच्या हद्दीमध्ये असेल तर आरोग्य विभागाचे अधिकारी त्याच्यामध्ये काही लक्ष घालू शकतात का? पोलीस याच्यामध्ये काही करू शकतात का? असे अनेक प्रश्न आहेत. हे ज्युरिस्डिक्शन नेमकं कुणाचं आहे यावरून सुद्धा चर्चा सुरू आहे. कारवाई नेमकी कोणी करायची यावरूनही चर्चा सुरू आहे. मात्र नवरात्री सारख्या देवीच्या उत्सवाला या अशा पद्धतीनं एका सेक्शुअल ओरिएंटेशन असलेल्या कॅम्पशी जोडणं, यावरती मात्र जोरदार आक्षेप सोशल मीडियामधून घेण्यात येतो. बरोबर आहे. मात्र ज्यावेळेला ही जाहिरातबाजी केली जाते त्यावेळेला त्या ठिकाणचं प्रशासन असेल किंवा पोलीस असतील किंवा त्या ठिकाणी नेमकं ऑर्गनायझर कोण आहे याचा तपास होऊ लागलेला आहे का? आक्षेप करणाऱ्या काही सामाजिक संस्थाही पुढे आलेल्या आहेत का? कारण थेटपणे ही बातमी ज्यावेळेला आपण महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडतोय त्यावेळेला हे सगळं करणाऱ्यांच्या मागं नेमकं कोण आहे याचाही पर्दाफाश होण्याची गरज आहे का वैभव? विशाल, मोरली या गोष्टीला आक्षेप घेतला जाऊ शकतो किंवा नैतिकदृष्ट्या या गोष्टीला आक्षेप घेतला जाऊ शकतो. मात्र कायद्याच्या टर्म्सवर, लिगल टर्म्सवर याच्यावरती कारवाई करता येते का, हे पोलिसांना किंवा महापालिकेच्या आरोग्य विभागाला तपासून बघावं लागेल किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना तपासून बघावं लागेल जर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हे कुठं कंडक्ट होणार असेल तर. कायदेशीर दृष्ट्या या अशा पद्धतीचे सेशन घेणे हे बेकायदा आहे की नाही हे पोलिसांनी तपासून मग त्यावर कारवाई करावी लागेल. मात्र त्यासाठी पोलिसांकडे कुणीतरी तक्रार करणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत या संदर्भातली पूर्ण माहिती जी आहे ती कुणाकडेच नाहीये. त्याच्यामुळे या संदर्भातली तक्रारही आलेली नाहीये. आपण बातमी दाखवल्यानंतर किंवा दिवसभर सुद्धा सोशल मीडियामध्ये याच्यावर बरीच चर्चा होतीये. दोन्ही बाजूंची टोकाची मतं येत आहेत, आक्षेप अनेक नोंदवले जात आहेत. त्याचा कॉग्निझन्स नेमका कसा घेतला जातो, कुठल्या यंत्रणेकडून घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे. नक्कीच धन्यवाद वैभव दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न उपस्थित करणारी ही बातमी आपण पाहतोय. तर सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी करण्याची जाहिरात झळकल्यानंतर मात्र अनेक चर्चांना उधाण आलेले. पुण्यातून आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन बुकिंग संदर्भातली ही जाहिरात आपण पाहतोय. विद्येच्या माहेरघरात अश्लीलतेचा बाजार मांडण्यात आलेला आहे आणि मुहूर्त साधण्यात आलेला आहे तो नवरात्र काळाचा. तर सेक्स तंत्राच्या जाहिरातीमागे नेमका आहे तरी काय? नवरात्रोत्सवाच्या नावाखाली अश्लील कोर्स जाहीर करण्यात आलेला असल्या कारणामुळे यावरती निश्चितच येत्या काळामध्ये आणखी काही आक्षेपही आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक राजधानी असलेलं पुणे आणि शिक्षणाचंही माहेरघर. शिक्षणाच्या माहेरघरामध्ये आत्तापर्यंत अनेक गोष्टींचं प्रशिक्षण मिळालेलं होतं. मात्र येत्या काळामध्ये सेक्स तंत्रच्या माध्यमातून मात्र यावेळेला काय नेमकं शिकवण्याचा प्रयास केला जातोय ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे.
भूमाता ब्रिगेडच्या आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यावेळेला फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्तीजी, सेक्स तंत्र कोर्ससाठी ऑनलाईन बुकिंगची जाहिरात पुण्यात झळकते. पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पुणे खरं तर विद्येचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं आणि आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यातले विद्यार्थी इथे शिकायला येतात. पुण्याची जी संस्कृती आहे ती अनेक लोकांना माहिती आहे, परंतु नवरात्राच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीची जाहिरात करणं ही नेमकी कोणती मानसिकता आहे? आणि पुण्यामध्ये अशा पद्धतीच्या जाहिराती जेव्हा बाहेर येतात तेव्हा नेमकं कायदा सुव्यवस्था पोलीस काय करतायत? हे जे काही अशा पद्धतीनं जाहिरात करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्या पुण्यात जर शिरकाव करणार असतील किंवा अशा पद्धतीनं जर काही अश्लील हे जे आहेत त्या बाबतीत पुण्यातून सुरुवात करणार असतील किंवा त्याला नवरात्र जो आपण देवीचा मोठा महोत्सव जो आहे तो मानला जातो आणि त्याची पार्श्वभूमी देणार असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मला वाटतं की ह्या ज्या जाहिराती ज्यांनी केलेल्या आहेत, ज्यांचे नंबर आहेत, पुण्यातील कमिशनर आणि पोलिसांनी तातडीनं याच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. कारण आता जर यांना थांबवलं नाही तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन अशा पद्धतीनं सणांच्या सण किंवा जे काही आपण ज्या काही आपले वेगवेगळे मोठे उत्सव आहेत त्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं अश्लील किंवा काही पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना थांबवणं गरजेचं आहे. नक्कीच आवाज उठवणं आता गरजेचं आहे आणि अशा वृत्तींना थांबवणं देखील गरजेचं आहे. धन्यवाद तृप्ती देसाई, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी. लॉरेन्स बिश्नोई गँगनं अभिनेता सलमान खानच्या हत्येचा प्लॅन आखलेला होता. सलमानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊस जवळ हल्ला करण्याचा बिश्नोई गँगचा प्लॅन होता आणि यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कपिल पंडित, संतोष जाधव आणि सचिन बिश्नोई थापन यांना सलमानच्या फार्म हाऊस जवळ एक रूम भाड्यावरती घेतलेली होती. सलमानवरती हल्ला करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईचे गँगस्टर्स पिस्तूल आणि हत्यारांसह या रूममध्ये उपस्थित होते. 2 वेळा सलमान खान पनवेलच्या फार्म हाऊसवरती आला देखील होता. मात्र बिश्नोई गँगचे गँगस्टर सलमानवरती हल्ला करू शकलेले नव्हते आणि त्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसला. आता न्यूड फोटोशूट बाबत रणवीर सिंगनं मोठा खुलासा केलेला आहे. रणवीरनं 29 ऑगस्टला मुंबई पोलिसांना जबाब दिलेला होता आणि त्या जबाबातील महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे. फोटोशूट केलेल्या फोटोंबरोबर छेडछाड करण्यात आलेली आहे. ज्या प्रकारचे फोटो व्हायरल झाले तशा प्रकारचे फोटो काढलेच नव्हते असा जबाब आता रणवीरनं दिलेला आहे. फोटो मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोपही रणवीरनं केलेला आहे. दरम्यान पोलिसांच्या सायबर टीमकडून आता फोटोंची तपासणी केली जाते. सुकेश चंद्रशेखर प्रकरणामध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवरती असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. शुक्रवारी अभिनेत्री जॅकलीन आणि पिंकी इराणीची आर्थिक गुन्हे शाखेकडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली. शिवाय जॅकलीन फर्नांडिसवरती 100 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आलेली आहे. पाहूयात आमचा हा प्राईम टाइम रिपोर्ट. बॉलिवूड अभिनेत्री EOWच्या रडारवर, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात चौकशी. आधी जॅकलीन, आता नोरा. EOW कडून प्रश्नांची सरबत्ती, नोराची कसून चौकशी. 200 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणामुळे चर्चेत असलेला ठकसेन सुकेश चंद्रशेखरसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव जोडलं जात होतं. त्यानंतर जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आलंय. आता त्यात अभिनेत्री नोरा फतेहीचं नाव समोर आलंय. बुधवारी जॅकलीन आणि पिंकी इराणीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नोराची गुरुवारी 5व्यांदा चौकशी झाली आहे. EOW कडून आणखी 4 अभिनेत्रींना समन्स बजावण्यात आलंय. सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर, सारा अली खान, जान्हवी कपूर यासारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचं तपासात उघड झालंय. सुकेशनं या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या होत्या. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तू स्वीकारल्या तर काहींनी नाकारल्या होत्या. ईडीच्या चौकशीत चंद्रशेखरनं नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांना लक्झरी कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा खुलासा केला होता. 14 ऑक्टोबर 2021ला नोरा आणि सुकेश यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान खुद्द नोरानं
1 कोटींहून अधिक किमतीची आलिशान कार भेट म्हणून घेतल्याची कबुली दिली होती. आज देखील नोरा आणि पिंकीची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सैराट सिनेमामधील प्रत्येक पात्रावरती लोकांनी भरभरून प्रेम केलं. यातील छोट्या छोट्या पात्रापासून ते मुख्य भूमिका करणाऱ्या व्यक्तिरेखांपर्यंत प्रत्येक पात्र गाजलं. प्रिन्स ही भूमिका साकारणारा सूरज पवारही या सिनेमामुळे प्रसिद्ध झाला. मात्र आता सूरजला अटक होण्याची शक्यता आहे. मंत्रालयामध्ये नोकरीचं आमिष देऊन शिर्डीतील एका व्यक्तीला फसवल्याचा आरोप सूरजवर आहे. फक्त सूरजच नव्हे तर इतरांचीही नावं यात सामील आहेत. मात्र सूरजनं नोकरी देण्याचा आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावरती आहे. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयामध्ये नोकरी देण्याचा आमिष 2 जणांनी दिलेलं होतं आणि यासाठी 5 लाखांची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आलेली होती. नोकरी लागल्यावरती 3 लाख तर सुरुवातीला 2 लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. पैशांचं पाकिट देण्यासाठी राहुरीमध्ये महेश गेला तेव्हा त्यांना आपली फसवणूक होत असल्याची चाहूल लागली आणि यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली. आरोपी संगमनेर या ठिकाणी अटक केलेला आहे. त्याच्या झालेल्या तपासामध्ये आरोपी क्रमांक 2 याच्यासोबत प्रिन्स म्हणजे जो TV सैराट पिक्चरमधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार या व्यक्तीने केलेलं, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंधन आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत. क्रमांक 2 याच्यासोबत प्रिन्स म्हणजे जो TV सैराट पिक्चरमधील प्रिन्स नावाचं जे कॅरेक्टर आहे सूरज पवार या व्यक्तीने केलेलं, तर तो सोबत आल्याचे आरोपी क्रमांक 2 आणि शिकबंधन आरोपी क्रमांक 3 यांनीही माहिती दिलेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक नारायण साहेब हे योग्य तपास करीत आहेत. आता ह्याच्यामध्ये कोणाचा रोल आणखी आहे, मंत्रालयामधून इतर कोणी त्याचे साथीदार आहेत का अथवा इतर ठिकाणी त्यांनी अशी फसवणूक केली का, यावर पोलीस तपास करत आहेत. राहुरी पोलीस स्टेशन आणि अहमदनगर पोलीस स्टेशन जिल्ह्यामार्फत मी सर्वांना एक विनंती करतो, अशा गुन्ह्यामध्ये कोणी व्यक्ती पीडित झाला असेल, कोणाची फसवणूक झाली असेल, कोणाला नोकरी लावून देण्यास आमिष देऊन पैसे घेतले असतील, त्यांनी न घाबरता पोलीस स्टेशनला यावं. याच्यामध्ये त्यांचे पूर्ण सहकार्य केलं जाईल. बिहारमध्ये चालत्या ट्रेनमधून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला प्रवाशांनी चांगलीच अद्दल घडवली. प्रवाशांनी या चोराला धरून ठेवलेलं होतं. ट्रेननं स्टेशन सोडलं आणि तो चोर खिडकीला लटकू लागला. तब्बल 10 किलोमीटर लांब हा चोर असाच ट्रेनला लटकलेला होता. माझा हात सोडू नका अशी विनवणी तो लोकांना करत होता. जगामधील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे. मात्र हाच चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता. पण हाच चित्ता आता पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवरती पाऊल ठेवणार असून या चित्त्यांना नामिबियाहून आणण्यासाठी विशेष विमान दाखल झालंय. मिळालेल्या माहितीनुसार चित्त्यांना प्रथम कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी हेलिकॉप्टर हे मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये आणले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानातील चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये तयारी जोरात सुरू असून 7 हेलिपॅड बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी 3 हेलिपॅड हे राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधण्यात आलेले आहेत. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्याटप्प्यांमध्ये 25 चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात 8 चित्ते आणण्यात येत आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी समीर आणि पंकज भुजबळांसह तिघांनी केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयानं PMLA कायद्याबाबत नुकत्याच दिलेल्या निकालाच्या आधारे दाखल करण्यात आलेला आहे. तर मूळ प्रकरणामध्ये सत्र न्यायालयानं दिलासा दिल्यानं ईडीनं दाखल केलेल्या गुन्ह्याला अर्थ नाही असा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या याच निकालाच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालयानं नुकतीच ओमकार बिल्डरच्या 2 विकासकांची
मुक्तता केलेली आहे आणि त्याचा उल्लेख समीर आणि पंकज भुजबळ यांनी आपल्या अर्जात केलेला आहे. या प्रकरणी येत्या 7 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गासंदर्भातली आपण मोठी बातमी या क्षणाला पाहणार आहोत. या टोलमध्ये पुन्हा एकदा 18% वाढ होण्याची शक्यता आहे. एप्रिल 2023 पासून ही दरवाढ लागू होणार असल्याचं देखील कळत आहे. एप्रिल 2023 पासून दरवाढ होण्याची शक्यता आता वर्तवली गेलेली आहे. प्रवाशांच्या खिशावरती मात्र निश्चितच त्यामुळे आता लोड वाढणार आहे एवढं निश्चित. बातमी आहे राज्यात सुरू असलेल्या फॉक्सकॉनवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची. फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू होण्याआधीच राज्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं मोठा राजकीय वाद पेटलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न शिंदे सरकारकडून केला जाणार आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पासाठी महाराष्ट्रामध्ये अनुकूल वातावरण आहे आणि राज्यातूनच कंपनीला जास्त सवलत दिली जाईल असे मुद्दे एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडण्याची चिन्ह आहेत. तर गुजरातकडे वळलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राणे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे. लोअर परळ पुलाचा गर्डर उभारण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून 4 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज रात्री 1:10 ते पहाटे 5:10 सर्व मार्गिकांवरती हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीमध्ये काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात येणार आहे. टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररनं आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यामध्ये होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतली शेवटची ATP स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेनंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेमध्ये दिसणार नाही. तर लंडनमध्ये 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर फेडरर निवृत्त होणार आहे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा प्राईम बातम्या. तर आजच्या प्राईम टाईममध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. त्यांवर एवढं मोठं संकट ओढावलं असताना NDRFच्या